पिंजरा पिंजरा रे. तुला माहिती आहे का माझा गजा कुठं आहे? हे बघ आनंद, हे लई चिडलेत. तुला माहित असेल तर सांगून टाक बाई, कारण ह्यांनी एकदा मनावर घेतलं ना तर समोर कोण आहे बघायचे नाहीत ते. आनंदी, तुला ठाव असेल ना तर ह्यांची माफी मागून सांगून टाक बघू. अगं, असं का केलं असेल ग गजानं? ते बी सुपी बरोबर. आमच्या प्रेमात अशी काय कमी पडली ग म्हणून अशी दुर्बुद्धी झाली आहे त्याला. तुला तरी सांगितलं होतं का त्याला? आनंदी, तू अशी गप्प गप्प नको बसू. मला सांग ना आनंदे. अगं, ह्यांना वाटतंय की तुला समजा ठाव आहे. ते कुणाची बी हाय काय करणार नाहीत आनंदे. हे बघ, तुला ठाव असेल ना तर मला सांग ना, मी आज समजून सांगते त्यांना. कुठं असेल ग माझा गजा? मला ठाव आहे तुम्हा पोरांचा काय बी दोष नाही. हे समजी त्या सुपीची करणी आहे. तिनंच काहीतरी जादूटोना केला असेल माझ्या गजावर. पण कुठं असेल का माझा पोरगा? सुखरूप असेल नव्हतं, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल. आई, असं काहीतरी बोलू नका. मुळात भाऊजींची काळजी करणं सोडून द्या. आणि सुपीने कोणतं चेटूक करून किंवा त्यांना भुलून त्यांना नेलेलं नाहीये. ते एकमेकांबरोबर आहेत, एकमेकांच्या मर्जीनं. कारण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. म्हणजे नक्की कुठं आहे गजा? त्याची काळजी करू नका आई. ते जिथे कुठे आहे तिथे व्यवस्थित आहे. आनंदी वहिनी, तुम्हाला तात्यासाहेबांनी ताबडतोब बोलिवली. तात्यासाहेब, गजा कुठं आहे? माहित नाही. काय करताय हे? गजा कुठं आहे? माहित नाही. ओघाची लक्ष्मी आहे. नका मारू तिला. कच्ची लक्ष्मीचं वाभाडे बाहेर काढायला लागली तर मी तिला सोडणार नाही. बोल, कुठं आहे गजा? बोल! माहित नाही. यश आहे का? नरक हा? तर हंटर आला.
मध्ये 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 येऊ नका, नाही तर तुमचा बी जीव घेईन. तात्यासाहेब काय करताय? जोपर्यंत माझा पोरगा कुठं आहे हे तू सांगत नाहीस, तोपर्यंत इथं परमेश्वर जरी आला तरी तो मला आवरू शकत नाही. सांग माझा पोरगा कुठं आहे? तात्या, जर तुम्हाला वाटत असेल की मला मारून मी तुम्हाला सगळं सांगेन, तर तुम्ही मला ओळखलेलं नाहीये. तुम्ही मला कितीही मारलत किंवा माझा जीव जरी घेतला ना, माझं हेच उत्तर असेल, मला माहित नाही. सोडा तिला. तात्या नको तात्या. काय गाडी पकडली? तात्यासाहेब आपल्या माणसांनी गजू शेठची गाडी पकडली. गोरख, ही आत्ता जी बातमी मला कळली आहे ती ही खोटी आहे असं म्हणायचंय का तुला? अक्का, तुझ्या कुठल्याच बोलण्यावर माझा विश्वास बसणं शक्य नाही. ठीक आहे, मग एक काम कर ना, तू तुझ्या कुठल्या तरी माणसाला फोन कर आणि त्याला माहिती काढायला सांग की गजा नेमका आहे कुठे, तो कुठे गेलाय, काय करतोय. तुला कळेल खरं काय आहे ते. गोरख, अरे बरोबर आहे तिचं. एक फोन लावून बघायला काय हरकत आहे? कारण इव्हाना ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असणार. शंकर, आता थोड्या वेळापूर्वी रेल्वे गेटच्या इथून तात्याचा पोरगा आहे ना गजा, तो पुण्याला गेल्याची काही बातमी वगैरे आहे का? बरं ठीक आहे, मला थोड्या वेळाने फोन करून सांग. चला, हे उत्तमच झालं. नाही म्हणजे गोरखची माणसं कधीच चुकीची माहिती देणार नाहीत ना. आणि मी सांगितल्यापैकी एकही शब्द खोटा नाही.
हा शंकर बोल. कोण? कुठे? पुण्याच्या दिशेनं. कोणाची मुलगी? नामदेव म्हणजे सुपी? त्याचा पोरगा होता बरोबर. ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो. बघा, आता पटली का खात्री की त्या गजामध्ये आणि नामदेवच्या सुपीमध्ये काहीतरी शिस्त आहे? नाही, मी ओरडून सांगत होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला खोट्यात पाडलं होतं. आता काही म्हणायचंय का याच्यावर? अक्का खोटं तुला नाही, मला पाडले. आणि ज्यांनी ज्यांनी या खोटेपणाला खतपाणी घातलंय ना, त्यांना कोणालाच माफी नाही. हे बघ, त्याचं काही बरं वाईट करू नकोस. काय ना, तू त्याचा खून केलास तर उगाच तुला अटक होईल रे. नागनाथ, आधीच भडकलोय मी की ही बंदूक गजाच्या डोक्यात रिकामी केल्यानंतरच चैन पडेल मला. थांब गोरख. हे बघ गोरख, प्रत्येकाला स्वतःची मतं असतात. मान्य आहे मला दादा, अशा विचारांचा मीही आदरच करतो. म्हणून हे लग्न ठरवायच्या आधी मी दोघांनाही जाऊन भेटलो, 10 वेळेला विचारलं. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की त्या दोघात काहीच नाहीये. ही त्यांची स्वतःचीच मतं होती ना. आणि हे सगळं झाल्यानंतर जर गजानं हे धाडस केलं असेल ना, तर त्या गजाचा जीव घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. हे बघ गोरख, परिस्थितीचा साधक बाधक विचार केल्याशिवाय काहीही बोलू नकोस, कारण मला हे वाटतं तितकं सोपं दिसत नाही. परिस्थिती माझ्याही हाताबाहेर गेली आहे. परिस्थिती आहे तशीच आहे गोरख. तू तिला हाताबाहेर घालवतोयस. आता मला माफ कर, पण आज मला कोणीही थांबवू नका. या गजाचा जीव घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. थांब गोरख, माझी शपथ आहे तुला. मी सांगितलं होतं ना, तेव्हा माझ्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला असता ना गोरखनी, तर ही वेळच आली नसती. पण नाही, स्वतःच्या मनात येईल तसं करायचं, तसं वागायचं, हीच सवय आहे त्याला. खरं काय खोटं काय हे पडताळून बघायची गरजच भासत नाही. नुसत्या हाणामाऱ्या करायच्या बास. आपलं बरोबर आहे का चूक आहे याचा विचारही करत नाही तो.
आणि तुम्ही म्हणता हा चांगला माणूस. अक्का बरोबर आहे तुझं. हो कळतंय मला, पण आता तो प्रचंड चिडलेला आहे. अशा वेळी त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याला मदत कशी करता येईल याचा विचार करायला हवा. त्यामुळे कुठलंही मत व्यक्त करताना जरा विचार करा. या सुपीला इकडं आणू नका आणि घरी पण सोडू नका. आपल्या नेहमीच्या गॅरेज मध्ये ठेवा. त्याचं काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगतो. हा वाट बघतोय. जास्त बॉम्ब करू नका, तर गावात आपले वांदे होतील. तुला किती वेळा सांगितलं माझ्या भानगडीत पडायचं नाही म्हणून. पिंजरा